नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडा भरती 2021च्या तयारीच्या दृष्टिकोनातून बौद्धिक चाचणी या विषयाच्या अंतर्गत आजपासून आपण नवीन टॉपिकला सुरुवात करत आहोत, ज्याचं नाव आहे वर्गीकरण. वर्गीकरणाला इंग्रजीमध्ये क्लासिफिकेशन असं म्हटलं जातं. तर चला सुरुवात करूया. मित्रांनो, वर्गीकरण म्हणजे एखाद्या समूहाची त्यातील समान वैशिष्ट्याच्या आधारावर प्रतवारी करणे किंवा वर्गवारी लावणे व त्यातील विसंगत घटक शोधणे होय. या घटकांमध्ये आपणास एक समूह दिलेला असतो, ज्यामध्ये एक पद वगळता सर्व पदे विशिष्ट बाबतीत समान असतात. आपणास ते विसंगत पद शोधावे लागते, जे त्या समूहात तंतोतंत बसत नाही. वर्गीकरण या घटकांमध्ये साधारणतः पुढील प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात. पहिला प्रकार आहे विसंगत घटक शोधणे. दुसरा प्रकार आहे विजोड पद ओळखणे. तिसरा प्रकार आहे गटात न बसणारे पद ओळखणे. आणि चौथा आहे इतरांसारखे नसणारे पद ओळखणे. आता मित्रांनो, वर्गीकरण या टॉपिकच्या अंतर्गत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेला असतो, तर प्रश्न हा साधारणपणे अशा पद्धतीने विचारलेला असतो. खालील प्रश्नात शब्दांचे काही संच दिलेले आहेत. त्या संचातील शब्दांमध्ये एक घटक सोडून इतर सर्व घटकांमध्ये विशिष्ट प्रकारचे साम्य आहे. ते ओळखून त्या शब्दसंचातील विसंगत घटक ओळखा. तर प्रश्न हा साधारणपणे अशा पद्धतीने विचारलेला असतो. आता आपण क्लासिफिकेशन या विषयावरील काही प्रश्नांचा सराव करूया. पहिला हा शब्दसंच आहे झेब्रा, वाघ, सिंह आणि घोडा. तर या शब्दसंचातील विसंगत शब्द जो आहे किंवा विसंगत घटक जो आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी या चार हे जे शब्दसंच दिलेले आहेत त्यातील विसंगत शब्द जो आहे तो असेल पर्याय डी म्हणजे घोडा. आता घोडा हा विसंगत शब्द कसा आहे, तर घोडा हा प्राणी सोडून झेब्रा, वाघ आणि सिंह हे तिन्ही प्राणी जंगलामध्ये राहणारे प्राणी आहेत, ज्यांना आपण रानटी प्राणी अशा पद्धतीने संबोधतो. घोडा मात्र पाळीव प्राणी आहे. त्यामुळे या गटामध्ये न बसणारा जो शब्द आहे किंवा घटक आहे तो आहे घोडा. पुढचा प्रश्न आहे, या ठिकाणी शब्दसंच आहे पोपट, वटवाघूळ, कावळा आणि कबूतर. आता या ठिकाणी विसंगत शब्द आहे किंवा विसंगत घटक आहे वटवाघूळ. आता वटवाघूळ हा विसंगत घटक कसा काय आहे, तर पोपट, कावळा आणि कबूतर हे पक्षी आहेत, परंतु वटवाघूळ हा सस्तन प्राणी आहे. तो उडू शकतो, परंतु तो सस्तन प्राणी आहे आणि त्यामुळे तो विसंगत घटक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय बी हा बरोबर आहे. पुढचा शब्दसंच आहे अद्रक, कांदा, कोथिंबीर आणि बटाटा. आता या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय सी म्हणजेच कोथिंबीर. आता कोथिंबीर या ठिकाणी विसंगत घटक कसा काय आहे, तर या ठिकाणी कोथिंबीर ही साधारणपणे पालेभाजी आहे. अद्रक, कांदा आणि बटाटा हे मात्र परावर्तित खोडे आहेत. म्हणून या ठिकाणी विसंगत घटक असेल कोथिंबीर. पुढचा शब्दसंच आहे मोहरी, बाजरी, तांदूळ आणि गहू. आता या चार शब्दसंचातील विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय ए म्हणजेच मोहरी. आता मोहरी हा विसंगत घटक कसा काय आहे, तर या ठिकाणी मोहरी सोडून इतर सर्व जी घटक आहेत म्हणजे बाजरी, तांदूळ आणि गहू ही तृणधान्य आहेत. तर मोहरी हे जे आहे हे तेलबिया आहे. म्हणून या ठिकाणी विसंगत घटक आहे मोहरी. पुढचा शब्दसंच आहे मॉस्को, पॅरिस, न्यूयॉर्क आणि दिल्ली. आता या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय सी न्यूयॉर्क.
आता न्यूयॉर्क हा विसंगत घटक कसा काय आहे? मित्रांनो, मॉस्को ही रशियाची राजधानी आहे, पॅरिस ही फ्रान्सची राजधानी आहे, तर दिल्ली ही भारताची राजधानी आहे. न्यूयॉर्क मात्र अमेरिकेतील शहर आहे, अमेरिकेची राजधानी नाही. म्हणून या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे न्यूयॉर्क, म्हणजेच पर्याय सी. पुढचा शब्दसंच आहे. आता या ठिकाणी शब्द दिलेले आहेत: परवानगी व अनुमती, उत्तर व प्रतिसाद, लढाई व युद्ध, आणि शेवटचा शब्द आहे, शब्दसंच आहे, सरळ व वक्र. आता या ठिकाणी विसंगत घटक कोणता आहे? तर या ठिकाणी विसंगत घटक आहे पर्याय डी, म्हणजेच सरळ व वक्र. आता सरळ व वक्र हा विसंगत घटक का आहे? तर परवानगी व अनुमती समानार्थी शब्द आहेत, उत्तर व प्रतिसाद हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत, लढाई व युद्ध हे सुद्धा समानार्थी शब्द आहेत, परंतु सरळ व वक्र हे मात्र विरुद्धार्थी शब्द आहेत. म्हणून विसंगत घटक या ठिकाणी आहे पर्याय डी. पुढचा शब्दसंच आहे मोटार, जीप, मोटारसायकल आणि विमान. आता मित्रांनो, या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय डी, म्हणजेच विमान. आता विमान हा विसंगत घटक कशामुळे आहे? तर मोटार, जीप आणि मोटारसायकल हे जमिनीवरून चालतात, म्हणजे रस्त्यावरून चालतात. विमान मात्र हवेमध्ये उडते. म्हणून या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय डी, विमान. पुढचा शब्दसंच आहे चित्रपट, रेडिओ, संगणक आणि वर्तमानपत्र. आता या ठिकाणी मित्रांनो विसंगत घटक कोणता आहे? मित्रांनो, आपल्या सर्वांना विनंती आहे की जेव्हा जेव्हा मी प्रश्न या ठिकाणी डिक्टेट करेन त्यावेळी प्रश्न डिक्टेट झाल्यानंतर आपण या व्हिडिओला काही वेळासाठी पॉज करावे. आपण या ठिकाणी विचार करावा की या ठिकाणी विसंगत घटक कोणता आहे किंवा उत्तर काय आहे, आणि मग आपले उत्तर निश्चित झाल्यानंतर जेव्हा मी उत्तर सांगेन तेव्हा आपले उत्तर हे पडताळून पाहावे. आता या ठिकाणी शब्दसंच जो आहे चित्रपट, रेडिओ, संगणक आणि वर्तमानपत्र यापैकी जो विसंगत घटक आहे तो आहे पर्याय बी, म्हणजे रेडिओ. आता रेडिओ हा विसंगत घटक कशामुळे आहे? तर चित्रपट असेल, संगणक असेल, वर्तमानपत्र असतील, हे दिसणारी साधने आहेत, परंतु रेडिओ हे जे आहे हे फक्त ऐकू येणारे साधन आहे, आणि त्यामुळे पर्याय बी म्हणजेच रेडिओ हा विसंगत घटक आहे. पुढचा शब्दसंच आहे रेडियम, थोरियम, सोडियम आणि पोलोनियम. आता या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय सी, म्हणजेच सोडियम. आता सोडियम हा विसंगत घटक कशामुळे आहे? तर रेडियम, थोरियम आणि पोलोनियम हे रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स आहेत, म्हणजेच किरणोत्सारी मूलद्रव्य आहेत. सोडियम हे मात्र किरणोत्सारी मूलद्रव्य नाही, आणि त्यामुळे तो विसंगत घटक आहे. पुढचा शब्दसंच आहे चौरस, समलंब चौकोन, दंडगोल, ज्याला इंग्रजीमध्ये सिलेंडर असं म्हणतो, आणि समांतरभुज चौकोन. आता या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय सी, म्हणजेच दंडगोल. आता दंडगोल हा विसंगत घटक कशामुळे आहे? तर चौरस, समलंब चौकोन आणि समांतरभुज चौकोन ह्या द्विमितीय आकृत्या आहेत, म्हणजे 2 डायमेन्शनल फिगर्स आहेत, आणि दंडगोल म्हणजे सिलेंडर हे मात्र त्रिमितीय आकृती आहे, म्हणजेच 3 डायमेन्शनल आहे, आणि त्यामुळे दंडगोल हा विसंगत घटक आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय सी हा बरोबर आहे. पुढचा शब्दसंच आहे पांढरा घाणेरडा, सोपा अवघड, शूर मित्र आणि सुरुवात शेवट. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए, पांढरा घाणेरडा. आता हा विसंगत शब्द कसा आहे? तर सोपा, सोप्याच्या विरुद्धार्थी शब्द अवघड आहे. शूर, त्याचा विरुद्धार्थी शब्द मित्र आहे. सुरुवात, याचा विरुद्धार्थी शब्द शेवट आहे. पांढरा
याचा विरुद्धार्थी शब्द हा काळा असेल, घाणेरडा नक्कीच नसेल. म्हणून या ठिकाणी विसंगत शब्द जो आहे तो आहे पांढरा घाणेरडा म्हणजेच पर्याय ए. पुढचा शब्दसंच आहे वंगण सायकल, डिझेल इंजिन, तेल दिवा आणि इंधन मोटारगाडी. आता मित्रांनो या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे पर्याय ए म्हणजेच वंगण सायकल. आता वंगण सायकल हा विसंगत घटक कशामुळे आहे, तर या ठिकाणी वंगण आणि सायकल हे शब्द जोडी सोडून इतर जोड्यांमध्ये पहिल्या साधनाशिवाय दुसरी वस्तू जी आहे ती चालू शकणार नाही. म्हणजे डिझेलशिवाय इंजिन चालू शकणार नाही, तेलाशिवाय दिवा पेटणार नाही आणि इंधनाशिवाय मोटरगाडी चालू शकणार नाही. वंगणाशिवाय मात्र सायकल ही चालू शकते आणि त्यामुळे या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे वंगण सायकल म्हणजेच पर्याय ए. पुढचा शब्दसंच आहे पुन्हा, आधी, आता, नंतर. आता या ठिकाणी विसंगत घटक जो आहे किंवा विसंगत शब्द जो आहे तो आहे पुन्हा म्हणजेच पर्याय ए. आता पुन्हा हा विसंगत शब्द कसा काय आहे, तर या ठिकाणी पुन्हा हा जो शब्द आहे तो आहे आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्ययीय आणि इतर जे शब्द आहेत म्हणजे आधी, आता, नंतर हे आहेत कालदर्शक क्रियाविशेषण अव्ययीय आणि त्यामुळेच या ठिकाणी पुन्हा हा जो शब्द आहे तो विसंगत शब्द आहे. म्हणून पर्याय ए येथे बरोबर आहे. पुढचा शब्दसंच आहे दिवस, पंधरवाडा, दिनदर्शिका आणि महिना. या ठिकाणी विसंगत घटक जो आहे तो आहे दिनदर्शिका म्हणजेच पर्याय सी. आता या ठिकाणी दिवस, पंधरवाडा आणि महिना हे दिवस मोजण्याची ही एककं आहेत. दिनदर्शिका मात्र या ठिकाणी काळ दर्शविणारी वस्तू आहे आणि त्यामुळेच दिनदर्शिका हा विसंगत शब्द आहे किंवा घटक आहे. पुढचा शब्दसंच आहे बिरबल, अबुल फजल, तानसेन, फैज अहमद. आता या ठिकाणी विसंगत घटक जो आहे किंवा विसंगत शब्द जो आहे तो आहे फैज अहमद म्हणजेच पर्याय डी. आता फैज अहमद हा विसंगत घटक कशामुळे आहे, तर फैज अहमद हा अकबराचा नवरत्न दरबारी नव्हता. इतर सर्व जे आहेत म्हणजे बिरबल, अबुल फजल, तानसेन हे नवरत्न दरबारी होते. पुढचा शब्दसंच आहे कंस, स्पर्शिका, कर्ण, त्रिज्या. आता या ठिकाणी जो विसंगत शब्द आहे तो आहे पर्याय सी म्हणजेच कर्ण. आता कर्ण हा विसंगत शब्द कशामुळे आहे, तर कंस, स्पर्शिका आणि त्रिज्या ह्या वर्तुळाशी संबंधित आहेत. कर्ण मात्र वर्तुळाशी संबंधित नाही. म्हणून या ठिकाणी विसंगत शब्द किंवा विसंगत घटक जो आहे तो आहे कर्ण म्हणजेच पर्याय सी. आता या ठिकाणी काही अंक दिलेले आहेत किंवा अंकांचा समूह दिलेला आहे. या समूहातून आपल्याला विसंगत अंक जो आहे तो शोधायचा आहे. या ठिकाणी अंकांचा समूह जो आहे तो आहे 13, 17, 23 आणि 63. आता या संख्या संचामधील विसंगत जी संख्या आहे ती ओळखायची आहे. आता विसंगत संख्या कोणती असेल, तर मित्रांनो या ठिकाणी आपण जर व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की 13 ही मूळ संख्या आहे, 17 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 23 ही सुद्धा मूळ संख्या आहे, 63 मात्र मूळ संख्या नाही आणि त्यामुळेच विसंगत संख्या जी आहे ती आहे 63 म्हणजेच पर्याय डी. त्यानंतर पुढचा संख्या समूह आहे किंवा संख्या संच आहे 11, 13, 15 आणि 17. आता या ठिकाणी सुद्धा 11 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे आणि 17 ही सुद्धा मूळ संख्या आहे. 15 मात्र मूळ संख्या नाही आणि त्यामुळे विसंगत संख्या जी आहे ती आहे 15 म्हणजेच पर्याय सी.
पुढचा संख्या समूह आहे 846, 864, 684 आणि 648. आता मित्रांनो, या ठिकाणी ह्या जर संख्यासमूह किंवा संख्यासंच जर व्यवस्थित पाहिला तर या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की 864ला 4ने निशेष भाग जातो, 684ला सुद्धा 4ने निशेष भाग जातो आणि 648ला सुद्धा 4ने निशेष भाग जातो. 846ला मात्र 4ने निशेष भाग जात नाही. मित्रांनो, अशा पद्धतीचं कसोट्यांवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ आपण अवश्य पाहावा. आता या ठिकाणी 846ला 4ने निशेष भाग जात नाही, इतर सर्व संख्यांना 4ने निशेष भाग जातो. म्हणून या ठिकाणी विसंगत जो संख्या आहे ती आहे 846 म्हणजेच पर्याय ए. पुढचा संख्या संच आहे 25, 36, 78 आणि 144. आता मित्रांनो, या संख्या संचाकडे जर व्यवस्थित पाहिले तर आपल्या लगेच लक्षात येईल की 25 ही वर्गसंख्या आहे, 5चा वर्ग आहे तो. 36 ही सुद्धा वर्गसंख्या आहे, 6चा तो वर्ग आहे. 78 ही मात्र वर्गसंख्या नाही. 144 ही सुद्धा वर्गसंख्या आहे आणि ती 12चा वर्ग आहे. त्यामुळे विसंगत संख्या जी आहे ती असेल पर्याय सी म्हणजेच 78. त्यानंतर पुढचा संख्या संच आहे 583, 8124, 682 आणि 7115. आता या ठिकाणी विसंगत संख्या शोधायची आहे या 4 संख्यामधून. तर विसंगत संख्या या ठिकाणी कोणती असेल? तर मित्रांनो, या संख्या संचाकडे व्यवस्थित जर पाहिले तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी 5 अधिक 3 8 येईल, 8 अधिक 4 12 येईल, 6 अधिक 2 8 येईल. इथे मात्र 7 अधिक 5 11 येत आहे. म्हणजे पहिली आणि शेवटची संख्या जी आहे त्यांची बेरीज म्हणजे मधली संख्या येत आहे. पहिल्या तिन्ही संख्यामध्ये हे बरोबर आहे, चौथ्या संख्यामध्ये मात्र या ठिकाणी हे होत नाही. म्हणून विसंगत संख्या आहे 7115. म्हणून या ठिकाणी पर्याय डी हा बरोबर आहे. विसंगत संख्या 7115 आहे. आता पुढचा संख्या संच आहे 3436, 2325, 7164 आणि 5249. आता मित्रांनो, या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्या लक्षात असं येईल की दुसरी जी संख्या आहे, पहिली संख्या आपण सोडून देऊ, पण दुसरी संख्या पहा, 2 अधिक 3 5 आणि 5चा वर्ग आहे 25. त्यानंतर तिसरी संख्या 7 अधिक 1 8 आणि 8चा वर्ग म्हणजे 64. आणि चौथी संख्या जी आहे त्यामध्ये सुद्धा 5 अधिक 2 7 आणि 7चा वर्ग 49. म्हणजे पहिल्या 2 संख्या ज्या आहेत त्यांची बेरीज आणि त्याचा वर्ग म्हणजे शेवटच्या 2 संख्या आहेत. अशा पद्धतीने दुसरी, तिसरी आणि चौथी संख्या आहे. पहिल्या संख्येमध्ये मात्र 3 अधिक 4 7 आणि 7चा वर्ग 49 यायला हवा होता, परंतु संख्या आहे या ठिकाणी 36. आणि म्हणून विसंगत संख्या जी आहे या ठिकाणी ती आहे 3436 म्हणजेच पर्याय ए. पुढचा शब्दसंच आहे 73, 83, 38 आणि 46. आता मित्रांनो, या ठिकाणी सुद्धा जर आपण हा शब्दसंच संख्यासंच व्यवस्थित पाहिला तर आपल्या लक्षात येईल की 8 गुणिले 3 24, 3 गुणिले 8 24, 4 गुणिले 6 24, परंतु 7 गुणिले 3 पहिल्या संख्यामध्ये 7 गुणिले 3 21 येत आहे.
म्हणजे पहिली संख्या सोडून इतर सर्व संख्यांमध्ये त्या संख्यांचा म्हणजे त्या ठिकाणी जे 2 अंक आहेत त्या संख्येमधील 2 अंक आहेत त्या अंकांचा गुणाकार जो आहे तो 24 येत आहे. पहिल्या संख्येमधील जो अंक आहे त्याचा गुणाकार मात्र 24 येत नाही. म्हणून या ठिकाणी विसंगत संख्या जी आहे ती आहे पर्याय ए 73. आता या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या संख्या श्रेणीत एक संख्या चुकीची आहे ती शोधा. आता ही संख्या श्रेणी दिलेली आहे 14, 26, 48, 98, 194 आणि 386. आता या ठिकाणी अशा पद्धतीने ही संख्या श्रेणी आहे की 14 गुणिले 2 वजा 2 म्हणजे 14 गुणिले 2 28 वजा 2 26 येते. 26 गुणिले 2 म्हणजे 52, 52 वजा 2 50. या ठिकाणी 50 यायला हवं होतं परंतु 48 आहे. आता 50 जर असेल तर या ठिकाणी पुढे 50 गुणिले 2 100, 100 वजा 2 म्हणजे 98, 98 गुणिले 2 म्हणजे 196, 196 वजा 2 म्हणजे 194, 194 गुणिले 2 म्हणजे 388 आणि 388 वजा 2 म्हणजे 386. म्हणजे दुसरी संख्या जी आहे ती त्याच्या अगोदरच्या संख्येच्या दुपटीतून 2 वजा केलेली आहे. आता या ठिकाणी या संख्या श्रेणीत 48 व्यतिरिक्त इतर सर्व संख्या ह्या या पद्धतीच्या सूत्राने तयार झालेल्या आहेत. म्हणजे पहिल्या संख्येच्या दुपटीतून 2 वजा केले असता येणारी ती संख्या आहे. 48 मात्र तशा पद्धतीची नाही. म्हणून या ठिकाणी विसंगत संख्या जी आहे ती आहे 48 म्हणजेच पर्याय बी. पुढचा संख्या संच आहे 392, 326, 414 आणि 248. आता या संख्या संचामध्ये 326 म्हणजे दुसरी संख्या पहा, यातील जे अंक आहेत यांचा गुणाकार करूया आपण. म्हणजे 3 गुणिले 2 6, 6 गुणिले 6 36 म्हणजे 36 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर तिसरी संख्या 4, 1 आणि 4 हे अंक आहेत. आता यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 16 म्हणजेच 16 ही सुद्धा पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर आहे चौथी संख्या, यांची जे अंक आहेत 2, 4 आणि 8 यांचा जर गुणाकार केला तर तो सुद्धा 64 येतो म्हणजेच पूर्ण वर्ग संख्या येते. पहिली संख्या मात्र याच्यामध्ये जे अंक आहेत 3, 9 आणि 2 यांचा गुणाकार जो येतो तो 54 येतो आणि तो मात्र पूर्ण वर्ग संख्या नाही. म्हणून या ठिकाणी विसंगत संख्या जी आहे ती आहे 392. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए. आता मित्रांनो या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे विसंगत जोडी ओळखा. आता या ठिकाणी संख्यांच्या जोड्या दिलेल्या आहेत 24 21, 44 22, 62 23 आणि 84 24. आता या ठिकाणी आपण पहिली जी जोडी आहे संख्यांची ती पाहूया. या ठिकाणी कशा पद्धतीने ही जोडी आहे तर या जोडीमधील जी पहिली संख्या आहे 24 यातील जे अंक आहेत 2 आणि 4 यांची बेरीज आपण करू तर ती बेरीज येईल 6. आता दुसरी जी जोडी आहे म्हणजे दुसरी जी संख्या आहे 21 यांचे जे अंक आहेत यांची बेरीज येते 2 अधिक 3 म्हणजे 2 अधिक 1 म्हणजे 3. यांना जर आपण 2 ने गुणले तर त्या ठिकाणी येईल 6. म्हणजे या ठिकाणी पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज बरोबर 2 गुणिले दुसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज. अशा पद्धतीने हे सूत्र या ठिकाणी या सूत्रामध्ये ह्या संख्यांच्या जोडी आहेत. म्हणजे 2 अधिक 4 6 बरोबर 2 अधिक 1 3 गुणिले 2 6. तशाच पद्धतीने दुसरी ही संख्या पाहूया आपण. दुसऱ्या संख्यांची जोडी 4 अधिक 4 8 आणि या ठिकाणी 2 अधिक 2 4, 4 गुणिले 2 म्हणजे 8. त्यानंतर तिसरी जी संख्यांची जोडी आहे त्यामध्ये 6 अधिक 2 8 आणि इकडं
जी दुसरी संख्या आहे 2 अधिक 3 म्हणजे 5, 5 गुणिले 2 10 येते. या ठिकाणी मात्र ही जी तिसरी संख्यांची जोडी आहे ही त्या सूत्रामध्ये बसत नाही. चौथी जी संख्यांची जोडी आहे ही आपण पाहूया की ती त्या सूत्रामध्ये बसते का नाही. तर 8 अधिक 4 12 आणि या ठिकाणी जी दुसरी संख्या आहे 24 त्यामध्ये जे अंक आहेत 2 अधिक 4 6 6 गुणिले 2 12 म्हणजे 62 23 याच्या व्यतिरिक्त इतर सर्व संख्यांच्या जोड्या ज्या आहेत त्यामध्ये पहिल्या संख्यांची बेरीज पहिल्या संख्येतील अंकांची बेरीज बरोबर दुसऱ्या संख्येतील अंकांची बेरीज गुणिले 2 या सूत्रामध्ये बसणारे आहेत. म्हणून या ठिकाणी विसंगत संख्यांची जी जोडी आहे ती आहे पर्याय सी 62 23. या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा प्रश्न आहे. विसंगत जोडी ओळखा. आता संख्यांच्या जोड्या आहेत 34 43 55 62 62 71 आणि 83 92. आता या ठिकाणी ज्या संख्यांच्या जोड्या आहेत त्यामध्ये अशा पद्धतीने सूत्रबद्धता आहे की जी पहिली संख्येची जोडी आहे त्यामध्ये 34 आणि 43 म्हणजे 34 आणि 43 मधील जो फरक आहे तो आहे 9चा. पहिली संख्या जी आहे दुसरी संख्या जी आहे ती पहिल्या संख्यापेक्षा 9ने मोठी आहे. 55 62 यामध्ये दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे. 62 71 तिसऱ्या संख्येच्या जोडीमध्ये दुसरी संख्या ही पहिल्या संख्येपेक्षा 9ने मोठी आहे आणि चौथी संख्येची जोडी जी आहे 83 92 यामध्ये सुद्धा दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 9ने मोठी आहे. म्हणजे 55 62 म्हणजे दुसरी जी जोडी आहे त्याच्या व्यतिरिक्त इतर सर्व संख्यांच्या जोड्या ज्या आहेत त्यामधील फरक हा 9चा आहे. म्हणून या ठिकाणी जी विसंगत संख्याची जोडी आहे ती आहे 55 62 म्हणजेच पर्याय बी. पुढचा प्रश्न सुद्धा अशा पद्धतीनेच आहे. विसंगत जोडी ओळखा. 1975 1579 पहिली संख्येची जोडी. दुसरी संख्येची जोडी आहे 3152 53 21. तिसरी संख्येची जोडी आहे 4283 8432 आणि चौथी संख्यांची जोडी आहे 7319 आणि 9731. आता या ठिकाणी या सर्व संख्यांच्या जोड्याकडे जर आपण व्यवस्थित पाहिले तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी दुसरी संख्येची जी जोडी आहे 3152 याच्यामध्ये 5 ही सगळ्यात मोठी संख्या आहे ती सुरुवातीला घेतलेली आहे. 3 त्यानंतरची दुसरी मोठी संख्या आहे ती दुसऱ्यांदा घेतलेली आहे. 2 ही त्याच्यापेक्षा लहान आहे मग या ठिकाणी 2 घेतलेला आहे आणि शेवटी 1 आहे. म्हणजे 3152 मध्ये जे अंक आहेत ते दुसऱ्या संख्येमध्ये ते सर्व अंक उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत. या ठिकाणी तिसरी जी संख्यांची जोडी आहे 4283 यामध्ये सर्वात मोठे अंक जो आहे तो 8 आहे. त्यानंतर 4 आहे. त्यानंतर 3 आहे आणि त्यानंतर 2. म्हणजे इथे सुद्धा 4283 मधले सर्व अंक दुसऱ्या संख्येमध्ये उतरत्या क्रमाने लावलेले आहेत आणि चौथ्या संख्याच्या जोडीमध्ये सुद्धा तशाच पद्धतीचा तो क्रम आहे. म्हणजे 7319 तर या ठिकाणी 9731. पहिली जी संख्याची जोडी आहे 1975 आणि या ठिकाणी 1579 याच्यामध्ये मात्र तशा पद्धतीचा जो उतरता क्रम आहे तो नाहीये आणि त्यामुळेच या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय ए आणि विसंगत जोडी आहे 1975 1579. पुढचा प्रश्न आहे विसंगत जोडी ओळखा. अशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. 1546 1237 928 आणि 833. आता या ठिकाणी सुद्धा जर आपण या संख्यांच्या जोड्या व्यवस्थित पाहिल्या तर आपल्या लक्षात येईल की 1546 म्हणजे 15 गुणिले 3 अधिक 1 म्हणजे 15 त्रिक 45 अधिक 1 46. या ठिकाणी 12 गुणिले 3 अधिक 1 म्हणजे 37. 12 त्रिक 36 अधिक 1 37.
या ठिकाणी 9 गुणिले 3 म्हणजे 9 त्रिक 27 अधिक 1 28 आणि चौथी संख्याच्या जोडीमध्ये मात्र 8 त्रिक 24 अधिक 1 25 यायला हवं होतं. त्या ठिकाणी येत आहे 33. म्हणून विसंगत जोडी जी आहे ती आहे 8 33, म्हणजेच बरोबर उत्तर आहे पर्याय डी. आता या ठिकाणी प्रश्न आहे विसंगत अक्षर गट ओळखा. आता या ठिकाणी अक्षर आहेत पेट, वेट, मेट आणि सेट. आता या ठिकाणी विसंगत जो अक्षर गट आहे तो आहे मेट, METE. METE हा विसंगत का आहे, तर इतर सर्व अक्षरं जे आहेत पेट, वेट, सेट याच्यामध्ये दुसरा आणि तिसरा जो अक्षर आहे तो ET अशा पद्धतीने आहे. तिसऱ्या शब्दामध्ये मात्र ती अक्षरं TE अशा पद्धतीने आहेत. म्हणून या ठिकाणी विसंगत अक्षर गट जो आहे तो आहे मेट, म्हणजेच पर्याय सी. पुढचा प्रश्न आहे विसंगत अक्षर गट ओळखा. तशाच पद्धतीने आहे. या ठिकाणी अक्षर आहेत W, H, I आणि N. आता या ठिकाणी विसंगत अक्षर जे आहे ते आहे I. I हे विसंगत का आहे, तर W, H आणि N हे जे आहेत ही व्यंजने आहेत, म्हणजेच कन्सोनंट्स आहेत. आणि I हे मात्र स्वर आहे, म्हणजेच व्होवेल्स. म्हणून या ठिकाणी विसंगत अक्षर जे आहे ते I आहे, म्हणजेच या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी. पुढचा जो अक्षर गट आहे तो आहे वॉच, क्लॉक, कॅच आणि मॅच. याच्यामधला विसंगत अक्षर गट जो आहे तो ओळखायचा आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी विसंगत अक्षर गट कोणता असेल, तर पहा पहिला शब्द जो आहे वॉच याच्यामध्ये ATCH आहे. तिसरा शब्द पहा ATCH, चौथा शब्द ATCH, दुसऱ्या शब्दामध्ये मात्र ATCH नाही. आणि त्यामुळे विसंगत अक्षर गट जो आहे किंवा विसंगत शब्द जो आहे तो असेल क्लॉक, म्हणजेच या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी. त्यानंतर आहे पुढचा अक्षर गट KO, DW, HS आणि MN. आता या ठिकाणी विसंगत अक्षर गट जो आहे तो आहे KO. आता KO हा अक्षर गट विसंगत कसा आहे तो समजून घेण्यासाठी जी वर्णमालिका आहे त्याचा जो क्रम आहे तो आपल्याला समजून घ्यावा लागेल. आता तो क्रम कसा आहे पहा. D आणि W. या ठिकाणी D जो आहे तो A पासून चौथ्या स्थानावरती आहे, म्हणजे सुरुवातीपासून चौथ्या स्थानावर आहे. W हा जो आहे तो शेवटून चौथ्या स्थानावर आहे. त्यानंतर H आणि S. H जो आहे तो सुरुवातीपासून 8व्या स्थानावर आहे आणि S जो आहे तो शेवटून 8व्या स्थानावर आहे. त्यानंतर M जो आहे तो सुरुवातीपासून 13व्या स्थानावर आहे. तर N जो आहे, या ठिकाणी N आहे हे शेवटून 13व्या स्थानावर आहे. या ठिकाणी KO या अक्षर गटामध्ये K हा सुरुवातीपासून 11व्या स्थानावर आहे, तर O मात्र सुरुवातीपासून 12व्या स्थानावर आहे. म्हणून विसंगत अक्षर गट जो आहे तो आहे KO, म्हणजेच पर्याय ए हा या ठिकाणी बरोबर आहे. पुढचा अक्षर गट आहे EIM, GKO, JNU आणि MQU. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय सी, म्हणजे विसंगत अक्षर गट जो आहे तो आहे JNU. आता JNU हा विसंगत अक्षर गट का आहे, तर या ठिकाणी या वर्णमालिकेमध्ये आपल्याला लक्षात येईल की ई हा जो शब्द आहे 5व्या स्थानावरती आहे, आय जो आहे तो 9व्या स्थानावरती आहे, म्हणजे ई पासून 4थ्या स्थानावरती आय आहे
आणि यम जो आहे तो 13व्या स्थानावरती आहे, म्हणजे आय पासून 4थ्या स्थानावर. त्यानंतर जी के ओ हा जो आहे, जी 7व्या स्थानावर आहे, के 11व्या स्थानावर आहे आणि ओ 15व्या स्थानावर आहे. म्हणजे जी के ओ मध्ये 4-4 स्थानानंतर हे शब्द आहेत. त्यानंतर जे एन यू. आता जे एन यू मध्ये जे 10व्या स्थानावर आहे, एन 14व्या स्थानावर आहे आणि यू मात्र 21व्या स्थानावर आहे. म्हणजे तो 4थ्या स्थानानंतर जे अक्षर यायला हवेत ते अक्षर येत नाही. जे आणि एन मात्र जे नंतर 4थ्या स्थानी एन येतं, परंतु एन नंतर 4थ्या स्थानी यू येत नाही आणि त्यामुळेच हा विसंगत अक्षर गट आहे. एम क्यू यू मध्ये पाहूया. एम 13व्या स्थानावर आहे, क्यू 17व्या स्थानावर आहे, तर यू 21व्या स्थानावर आहे. या ठिकाणी प्रत्येक 4 स्थानानंतर हे शब्द येत आहेत आणि त्यामुळे जे एन यू हे यामध्ये विसंगत आहे. म्हणून बरोबर उत्तर आहे पर्याय सी, जे एन यू. पुढचा अक्षर गट आहे व्ही आर टी, आर एम पी, वाय यू डब्ल्यू आणि एफ बी डी. आता या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी, आर एम पी. तर आर एम पी हा विसंगत अक्षर गट आहे. आता विसंगत अक्षर गट कशामुळे आहे, तर या ठिकाणी परत एकदा आपल्याला वर्णमालिका पाहावी लागेल. आता मित्रांनो, या ठिकाणी हा जो मधला अक्षर आहे आर, हे 18व्या स्थानावर आहे. टी हे जे आहे ते 20व्या स्थानावर आहे. म्हणजे आर प्लस 2 या ठिकाणी येईल टी आणि टी प्लस 2 हे पहिलं अक्षर येईल व्ही. म्हणजे मधलं अक्षर अधिक 2 म्हणजे टी म्हणजे शेवटचं अक्षर आणि शेवटचं अक्षर अधिक 2 म्हणजे पहिलं अक्षर. आर एम पी याच्यामध्ये आर जे आहे हे 18व्या स्थानी आहे, यम जे आहे हे 13व्या स्थानी आहे. म्हणजे या ठिकाणी मधला अक्षर जे आहे यम हे 13व्या स्थानी आहे. त्यानंतर पी जे आहे हे 16व्या स्थानी आहे. म्हणजे यम प्लस 3 पी होत आहे, प्लस 3 होत आहे आणि पी प्लस 2 किंवा 2 पी प्लस 2 या ठिकाणी आर होते. म्हणजे या ठिकाणी मधला अक्षर प्लस 2 इक्वल टू शेवटचा अक्षर आणि शेवटचा अक्षर प्लस 2 पहिलं अक्षर. अशा पद्धतीची जी सूत्रता आहे ती दुसऱ्या या अक्षर गटामध्ये येत नाही आहे. तिसरं जे आहे ते आपण पाहूया. मधलं अक्षर जे आहे यू या ठिकाणी आहे, डब्ल्यू हे यूच्या पुढे दुसऱ्या स्थानी आहे आणि डब्ल्यूच्या नंतर दुसऱ्या स्थानी जे आहे वाय हे पहिलं अक्षर आहे. या ठिकाणी हे सॅटिस्फाय होते. त्यानंतर पुढे एफ बी डी. या ठिकाणी बी हा जो शब्द आहे अक्षर आहे हे दुसऱ्या स्थानी आहे, मधलं जे आहे. त्यानंतर तिथून पुढे दुसऱ्या स्थानी डी आहे आणि डी पासून दुसऱ्या स्थानी एफ आहे, ते या ठिकाणी पहिलं अक्षर आहे. म्हणजेच या ठिकाणी आर एम पी व्यतिरिक्त इतर सर्व अक्षर गटामध्ये मधलं अक्षर अधिक 2 शेवटचं अक्षर अधिक 2 पहिलं अक्षर ही सूत्रबद्धता आहे. म्हणून या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय बी. आता या ठिकाणी अक्षर समूह आहे एल एस एन व्ही ई. दुसरा अक्षर समूह आहे एफ डब्ल्यू जी एच झेड. त्यानंतर बी ओ क्यू यू आर. त्यानंतर क्यू बी ई एफ के. आता मित्रांनो, या ठिकाणी पहिला अक्षर समूह जर पाहिला तर याच्यामध्ये ई हा एक स्वर आहे. दुसऱ्या अक्षर समूहामध्ये कोणताही स्वर नाही, म्हणजे व्होवेल्स नाही. त्यानंतर तिसऱ्या अक्षर समूहामध्ये ओ आणि यू हे 2 स्वर आहेत आणि चौथ्या अक्षर समूहामध्ये ई हा स्वर आहे. मित्रांनो, दुसऱ्या अक्षर समूहाव्यतिरिक्त इतर सर्व अक्षर समूहांमध्ये एक तरी स्वर किमान आहे आणि त्यामुळे या ठिकाणी विसंगत अक्षर समूह जो आहे तो आहे पर्याय बी, म्हणजेच एफ डब्ल्यू जी
HZ. त्यानंतर पुढचा हा अक्षर गट आहे पेज, एज, वेज आणि एज. या ठिकाणी सोपा आहे मित्रांनो. AGE, AGE आणि AGE. पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या अक्षरांमध्ये AGE हे कॉमन आहे, परंतु दुसऱ्या अक्षर समूहामध्ये दुसऱ्या शब्दामध्ये DGE येत आहे आणि त्यामुळेच विसंगत शब्द जो आहे तो आहे पर्याय B, एज. त्यानंतर पुढचा जो अक्षर गट आहे तो आहे AFE, PUT, JEF आणि KPO. आता मित्रांनो या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय C, JEF. आता JEF हे बरोबर का आहे किंवा हे विसंगत कशामुळे आहे, तर त्यासाठी आपल्याला वर्णमालिकेचा आधार घ्यावा लागेल. या ठिकाणी पाहूया की A जे आहे या ठिकाणी पहिलं अक्षर आहे, त्यानंतर F जे आहे हे A पासून 5 स्थानानंतर आहे म्हणजे 6व्या स्थानी आहे, आणि E जे आहे ते F पासून -1 ह्या स्थानावरती आहे. त्यानंतर PUT, P जे आहे या ठिकाणी आहे 16व्या स्थानी, U जे आहे ते 21व्या स्थानी आहे म्हणजे 5 पासून 16 पासून 21व्या म्हणजे 5व्या स्थानी आहे. P पासून U हे 5व्या स्थानी आहे आणि U पासून -1 म्हणजे -1 या ठिकाणी T आहे. त्यानंतर JEF. आता J मध्ये J हे 10व्या स्थानी आहे, E जे आहे हे 5व्या स्थानी आहे म्हणजे 10-5 अशा पद्धतीने Eचं स्थान आहे, आणि F जे आहे ते E पासून +1 या स्थानी आहे म्हणजे या ठिकाणी हे विसंगत आहे. त्यानंतर पुढे KPO. K 11व्या स्थानी आहे, P 16व्या स्थानी आहे म्हणजे K पासून P हे 5व्या स्थानी आहे, तर P पासून -1 या स्थानी O आहे म्हणजे JEF या व्यतिरिक्त इतर सर्व अक्षर गट हे पहिला अक्षर गट पहिला अक्षर +5 बरोबर दुसरा अक्षर येतं, दुसरा अक्षर -1 म्हणजे तिसरा अक्षर ह्या सूत्रबद्धतेमध्ये आहे. त्यामुळे या ठिकाणी बरोबर उत्तर आहे पर्याय C, JEF. तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण वर्गीकरण या टॉपिकच्या अंतर्गत कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले असतात आणि वर्गीकरणावर आधारित काही प्रश्नांचा आपण या ठिकाणी सराव केला. मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर अवश्य लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका, आणि अशाच पद्धतीने स्पर्धा परीक्षांवर आधारित आमच्या अभिनव स्टडीज या चॅनलवर नवीन अपलोड केलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला मिळण्यासाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.